नमस्कार. आज आपण रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या एका शांत गावात जाणार आहोत. विचार करा, एक मोठा दुष्काळ नुकताच संपलाय, कित्येक वर्षांनी पाऊस पडलाय आणि सगळीकडे हिरवंगार झालाय. अशा वातावरणात सखाराम नावाचा एक सधन गृहस्थ राहतोय आणि आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यातून त्याच्या आयुष्याची आणि त्याच्या गावावर कोसळलेल्या एका अनपेक्षित संकटाची एक गूढ आणि थरारक कथा समोर येते. तर मग आज आपण या स्रोतांमधून नेमकं काय शोधणार आहोत? आपला प्रयत्न असेल की सखाराम आणि त्याच्या गावकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं आव्हान समजून घेणं. रायगडच्या प्रसिद्ध अशा टकमक टोकावरून माणसं का पडत होती? यामागे अपघात होता की काहीतरी भयंकर षड्यंत्र? चला तर मग या कथेच्या खोलात शिरूया. ही गोष्ट सुरू होते ना, तेव्हाच एक मोठा विरोधाभास आपल्यासमोर येतो. रायगड हे नाव ऐकताच काय आठवतं आपल्याला? स्वराज्याची राजधानी, न्यायाचं केंद्र. पण आपल्या स्रोतांनुसार ह्याच न्यायाच्या प्रतीकाच्या पायथ्याशी अन्याय घडत होता. त्यामुळे ही केवळ एका कुटुंबाची गोष्ट नाहीये. तर जेव्हा न्यायाची प्रतीकं स्वतःच अन्यायाचं केंद्र बनू लागतात, तेव्हा सामान्य माणसाच्या धैर्याची, त्याच्या मूल्यांची होणारी ही एक परीक्षा आहे. आणि इथे नैसर्गिक संकट म्हणजे दुष्काळ आणि मानवनिर्मित संकट म्हणजे हे गूढ मृत्यू यांचा एक विचित्र संगम दिसतो. चला तर मग या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या सखारामबद्दल आधी जाणून घेऊया. तो गावातला कोणी सामान्य माणूस नव्हता. त्याचं वर्णन सावकार असं केलं आहे. त्याच्याकडे 700 मेंढ्या, 300 शेळ्या, 200 बैल, म्हणजे आजच्या काळातही ही खूप मोठी संपत्ती आहे. हो, प्रचंड. त्या काळी तर तो गावातला एक छोटा राजाच असेल, नाही का? त्याला 2 बायका होत्या, राधिका आणि अंबिका. आणि अंबिकेचा मुलगा बाळू, साधारण 6-7 वर्षांचा. अच्छा. संपत्तीसोबत जबाबदारी यायची. त्याच्यावर गावाच्या संरक्षणाची एक अलिखित जबाबदारी होती. दुष्काळात लोकांना मदत करणं, संकटकाळी पुढाकार घेणं, या सगळ्या अपेक्षा त्याच्याकडून असणारच. त्यामुळे जेव्हा टकमक टोकावरची घटना घडते तेव्हा तो फक्त एक बघ्या म्हणून बाजूला उभा राहूच शकत नाही. बरोबर. त्याची सामाजिक पतच पणाला लागलेली असते. अगदी. आणि याच पार्श्वभूमीवर एका शांत सकाळी सगळं चित्र बदलतं. नुकत्याच झालेल्या दुष्काळानंतर आता कुठे जनावरं मोकळी चरू लागली होती. सखाराम आणि त्याचा मुलगा बाळू शेळ्या घेऊन निघाले होते. सगळं कसं शांत होतं. आणि अचानक टकमक टोकाच्या खालून मध्यान्नाच्या बाजूने एका माणसाची जीवाच्या आकांताने किंचाळी ऐकू येते. स्रोतांमधलं वर्णन असं आहे की त्या आवाजाने सगळी जागाच जागी झाली. तिचा आवाज नव्हता, तर त्या संपूर्ण समाजाच्या सुरक्षितेच्या भावनेला तडा देणारा होता. विचार करा, ज्या रायगडाकडे लोक आशेने पाहतात त्याच दिशेने मदतीसाठी किंकाळ्या येत होत्या. हा एक प्रकारचा धोक्याचा इशारा होता. अगदी. आणि हा धोका किती भयानक होता हे सखारामाच्या मुलाला, बाळूला थेट दिसलं. म्हणजे फक्त आवाज नाही, तर जे दृश्य त्याने पाहिलं त्याने तर सगळ्यांची झोपच उडवली असणार. टकमक टोकावरून एक माणूस खाली पडलेला होता, जखमी अवस्थेत. त्याच्यासोबतचे 2 जण तर आधीच रात्री वाघाने खाल्ले होते. पण याहूनही एक विचित्र आणि भयान गोष्ट तिथे घडली. कोणती? तिथे मवळ्याच्या बाजूला ना एक माणूस उभा होता, काळ्या कपड्यातला, धिप्पाड असा. अच्छा. हातात काठी आणि गळ्यात चांदीची पेटी घातलेला एक गूढ माणूस. आणि तो त्या जखमी माणसाकडे आणि लहानग्या बाळूकडे पाहून थंडपणे हसत होता. काय सांगताय? हसत होता? हो, मदत करण्याऐवजी थंडपणे हसत होता. एका लहान मुलाकडे बघून. हे किती विचित्र आणि भयानक आहे. हे खूप विचार करायला लावणारं आहे. त्याचं हसणं हे निव्वळ क्रौर्य नाही, तो एक संदेश देतोय. मी हे केलं आहे आणि मला कोणीही थांबू शकत नाही, अशा प्रकारचा तो एक सत्तेचा आणि दहशतीचा आविर्भाव आहे. त्यावेळी अधिकृत व्यवस्थेच्या बाहेर काम करणारे, स्वतःचा कायदा चालवणारे गट असायचे. हा माणूस अशा कोणत्या तरी गटाचा असू शकतो का, जे रायगडावरील सत्तेच्या पोकळीचा फायदा घेत होते? आणि त्याची ती चांदीची पेटी, मला वाटतं ते कोणत्या तरी अधिकाराचं किंवा संपत्तीचं प्रतीक असू शकतं. ही केवळ एका व्यक्तीची क्रूरता नाही, तर हे एक संघटित अराजक असू शकतं, ज्याची मुळं खूप खोलवर गेली आहेत. या दृश्याने बाळू आणि त्याचा मित्र पांडू इतके घाबरले की त्यांनी गावात पळ काढला. त्यांनी आरडाओरड केल्यावर अख्खं गाव त्या ठिकाणी जमा झालं. सखारामाने गावकऱ्यांना सगळी हकीकत सांगितली आणि सगळ्यांच्या मनात एकच भीती होती. तोपर्यंत त्या जखमी माणसाला, ज्याला स्रोतांमध्ये चौथा असं म्हटलं आहे, त्याला शुद्ध आली. त्याने सखारामाची बायको अंबिका
हिला जे सांगितलं ते आणखीनच गोंधळात टाकणारं होतं. काय म्हणाला तो? त्याला फक्त एवढेच आठवत होतं की तो खाली पडल्यावर एक काळा मित्र म्हणजे तीच काळी आकृती त्याच्याजवळ उभी होती. आणि इथेच ही घटना वैयक्तिक न राहता संपूर्ण गावाची बनते. बरोबर. कारण तो काळा मित्र उद्या गावातही येऊ शकतो. या भीतीतूनच सखारामाचा निर्णय जन्माला येतो. तो म्हणतो रायगडावर जाऊन या गोष्टीचा बंदोबस्त केला पाहिजे. हो, पण एक मिनिट थांबा. तो एक श्रीमंत माणूस आहे ज्याच्याकडे गमावण्यासाठी खूप काही आहे. कुटुंब आहे, संपत्ती आहे. थेट रायगडावरच्या सत्तेला आव्हान देणं हे त्याच्यासाठी खूप धोकादायक नव्हतं का? हो, नक्कीच होतं. सामान्यपणे अशा परिस्थितीत लोक स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मग सखाराम इतका मोठा धोका का पत्करत होता? हाच तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा गाभा आहे. इथेच त्याचा सावकार असण्याचा खरा अर्थ समोर येतो. तो धोका पत्करत होता कारण त्याला माहीत होतं की जर आज तो गप्प बसला तर उद्या त्याच्या संपत्तीला किंवा कुटुंबाला काहीच अर्थ होणार नाही. जर गावच सुरक्षित नसेल तर त्याची सावकारी काय कामाची? खरं आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला एकटं जावं लागत नाहीये. त्याचे बालपणीचे मित्र मल्हारी, सर्जा आणि नारायण हे सुद्धा त्याच्यासोबत यायला तयार होतात. ही एका व्यक्तीची लढाई नाही तर समाजाच्या सत्सद विवेकबुद्धीची लढाई आहे. आणि या लढाईला निघताना त्याला प्रेरणा मिळते ती इतिहासातून. सकाळच्या प्रहरी सखाराम जेव्हा रायगडाकडे पाहतो तेव्हा त्याला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची आठवण येते. तो सुवर्ण सोहळा त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि ती आठवण त्याला या अन्यायाविरुद्ध लढण्याची एक वेगळीच प्रेरणा देते. जणू काही तो इतिहासच त्याला वर्तमानात लढण्याचं बळ देतोय. मला वाटतं हे बुधारी तलवारीसारखं आहे. अच्छा. एकीकडे शिवाजी महाराजांची आठवण त्याला नक्कीच प्रेरणा देते, पण दुसरीकडे महाराजांच्या रायगडावर आजही परिस्थिती का आली याचं ओझं आणि संतापही त्याच्या मनात असेल. ही प्रेरणा केवळ सकारात्मक नाही तर ती एका मोठ्या अपेक्षाभंगातून आलेली असू शकते. ज्या राजाने न्यायाचं राज्य स्थापन केलं त्याच भूमीत आज हे काय चाललंय हा प्रश्न त्याला आतून पोखरत असणार. त्यामुळे त्याचा प्रवास हा केवळ न्यायाच्या शोधाचा नाही तर गमावलेली अस्मिता परत मिळवण्याचाही आहे. पण हा प्रवास अपेक्षेप्रमाणे सोपा नव्हता. निसर्गच जणू त्यांची परीक्षा घेत होता. ते त्या जखमी माणसाला घेऊन निघाले तोच मुसळधार पाऊस सुरू झाला. अरे देवा. रिमझिम सुरू झालेला पाऊस आता तुफान कोसळू लागला. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्या जखमी चौथ्याला घेऊन जाणं खूप अवघड झालं होतं. त्यांच्या धैर्याची आणि एकीची कसोटी लागत होती. आणि त्यातच एक मोठी अडचण उभी राहिली. कोणती? एका ओढ्यावर तात्पुरता पूल बांधण्यासाठी ते कुऱ्हाड वापरत होते, पण तिचा दांडाच तुटला. म्हणजे आता त्यांच्याकडे ना पुढे जाण्याचा मार्ग होता ना मागे फिरण्याची सोय. ते पूर्णपणे असहाय्य झाले होते. कुऱ्हाड तुटणं हे खूप प्रतिकात्मक आहे. कुऱ्हाड हे माणसाच्या निसर्गावर मात करण्याचं मार्ग काढण्याचं साधन आहे. आणि तेच साधन जेव्हा निकामी होतं तेव्हा त्यांची हतबलता अधोरेखित होते. बरोबर. त्यांच्याकडे साधनं कमी आहेत पण त्यांची जिद्द मोठी आहे. अशा परिस्थितीत माणसाच्या आतलं खरं धैर्य बाहेर येतं. ते एकमेकांना कसा धीर देतात यावरच सगळं अवलंबून होतं. आणि याच अत्यंत कठीण हातबल क्षणी या कथेला एक अनपेक्षित आणि इतकं मोठं वळण मिळालं की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो जखमी चौथा माणूस जो इतका वेळ बेशुद्ध होता तो अचानक बडबडू लागला. तो ओरडून सांगत होता, मी मर्द आहे, महाराजांना सगळी हकीकत सांगा. महाराजांना? कोणत्या महाराजांना? तेच तर. आणि मग त्याने स्वतःची ओळख सांगितली. तो म्हणाला की तो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील एक शिलेदार आहे. काय? हो. आणि सिंहगडावर 3 दिवस उपोषण केल्यामुळे त्याला रायगडावर आणून टकमक टोकावरून खाली फेकण्यात आलं होतं. एका क्षणात सगळं बदललं. ही गोष्ट आता एका गावाची नाही, एका कुटुंबाची नाही. ही थेट स्वराज्याच्या इतिहासाला हात घालणारी गोष्ट ठरली. तानाजी मालुसरे हे नाव ऐकून सखाराम आणि त्याच्या मित्रांची काय अवस्था झाली असेल. अगदी. ज्या घराण्याने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्याच घराण्यातील व्यक्तीवर हा अन्याय, आणि तोही रायगडावर. याचा अर्थ स्पष्ट होता, रायगडावरील सत्ता पूर्णपणे भ्रष्ट आणि निर्दय लोकांच्या हातात गेली होती. बरोबर. आता हा लढा एका अज्ञात माणसाला वाचवण्याचा राहिला नाही तर तो थेट व्यवस्थेतील अन्यायाविरुद्धचा लढा बनला. ही घटना आता कुठल्या तरी दरोडेखोरीची किंवा सामान्य गुन्ह्याची राहिली नाही, तर हे एक राजकीय षड्यंत्र आहे हे स्पष्ट झालं. आणि या प्रचंड मोठ्या रहस्याचा उलगडा झाल्यावर साहजिकच सगळेच हादरले. आता काय करायचं
हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कारण आता त्या जखमी माणसाला वाचवणं म्हणजे केवळ एक जीव वाचवणं नव्हतं, तर ते एका मोठ्या राजकीय रहस्याला आणि भ्रष्ट सत्तेविरुद्धच्या एका महत्वाच्या साक्षीदाराला वाचवणं होतं. आणि त्यांच्या स्वतःच्या जीवालाही धोका कित्येक पटीने वाढला होता. नक्कीच. अशा या प्रचंड दडपणाच्या आणि संकटाच्या काळात सखारामचं नेतृत्व पुन्हा एकदा दिसतं. त्याचे मित्र जेव्हा त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहू लागतात तेव्हा तो धीर सोडत नाही. तो त्यांना म्हणतो, अरे आजवर घर संसार पाहतं चालोय आपण. देवाच्या दयेने आसपासच्या 12 वाड्यात चांगलं नाव आहे आपलं. खंडोबाचा भंडारा लावलाय, जरा धीर धरून ते मडं बघूया. त्याचे हे शब्द, त्याचा तो विश्वास इतरांना एक नवी ऊर्जा देतो. इथे सखारामाचं नेतृत्व गुण खऱ्या अर्थाने दिसतो. तो राजा नाही, तो सरदार नाही, पण कठीण परिस्थितीत आपल्या लोकांना एकत्र ठेवण्याची आणि त्यांना धीर देण्याची विलक्षण क्षमता त्याच्यात आहे. त्याचा देवावरचा विश्वास ही अंधश्रद्धा नाही, तर ते संकटात टिकून राहण्यासाठीचं एक मानसिक बळ आहे. जेव्हा तर्क आणि शक्ती दोन्ही संपतं तेव्हा श्रद्धाच माणसाला तारून नेते. बरोबर. खंडेरायाचं नाव घ्या आणि माझ्या मागे या, हे त्याचं वाक्य त्याच्यातील नेतृत्वाची आणि श्रद्धेची ताकद दाखवून देतं. तो जबाबदारी स्वीकारतो. तर आताची परिस्थिती अशी आहे की सखाराम आणि त्याचे साथीदार मुसळधार पावसात तुटलेल्या कोऱ्हाडीनिशी एका घनदाट जंगलात अडकले आहेत. त्यांच्यासोबत एक असा जखमी माणूस आहे ज्याच्याजवळ एक धोकादायक राजकीय रहस्य आहे जे रायगडावरील सत्तेला हादरा देऊ शकतं. संध्याकाळ होत आहे, अंधार दाटून येतोय आणि अशा पूर्णपणे निराशाजनक परिस्थितीत दूर कुठेतरी एक दिवा लुकलुकताना दिसतो आहे, जो त्यांच्यासाठी आशेचा एक किरण आहे. आणि इथेच आपण आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ शकतो. जेव्हा न्यायाची प्रतीकं, जसे की या कथेत रायगड आहे, स्वतःच अन्यायाचं केंद्र बनतात, तेव्हा खरा न्याय कुठे मिळतो? बरोबर. तो कायद्याच्या ग्रंथात असतो की सखारामसारख्या सामान्य माणसांच्या धैर्यात आणि त्यांच्या कृतीत असतो? एखाद्या महान ऐतिहासिक वारस्याचं ओझं वाहत असताना वर्तमानातील अन्यायाविरुद्ध लढण्याची जबाबदारी नक्की कोणाची असते? व्यवस्थेची की त्या व्यवस्थेच्या छायेत जगणाऱ्या सामान्य नागरिकांची?